आणि आता बातमी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाची। मुंबई हायकोर्टाने एन्काउंटर प्रकरणात झटका दिलाय। 5 पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले। पाहूया। अक्षय एन्काउंटर प्रकरणात पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले। त्यामुळे एन्काउंटर प्रकरणात आता पोलीस गोत्यात आले। एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना हायकोर्टाने निलंबित करण्याचे आदेशही दिले। तपास पूर्ण होईपर्यंत पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस हवालदार अभिजित मोरे, पोलीस हवालदार हरीश तावडे, पोलीस व्हॅन चालक सतीश खताळ यांना निलंबित करा। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास आता सीआयडी कडून विशेष तपास पथकाकडे जाणार। मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या नेतृत्वात एसआयटीचे आदेश हायकोर्टाने दिले। एसआयटी मध्ये अधिकारी निवडण्याचे अधिकारही सहपोलीस आयुक्तांना देण्यात आले। सीआयडीला 2 दिवसात या प्रकरणाचे सर्व कागदपत्र एसआयटीला देण्याच्या सूचना हायकोर्टाने दिल्या। राज्य सरकारने या निर्णयाला 2 आठवड्यांची स्थगिती देण्याची मागणी केली, जेणेकरून सुप्रीम कोर्टात निर्णयाला आव्हान देता येईल। मात्र हायकोर्टाने मागणी फेटाळली। अक्षय शिंदे प्रकरणात आज उच्च न्यायालयाने जी भूमिका घेतली, जो निर्णय दिला, त्याचं अभिनंदन आणि आभारच मानायला पाहिजे। कारण का हा इन्स्टिट्यूशनल मर्डर, आपल्या हातात कायदा घेऊन त्याला गोळा मारणं हे चुकीचं होतं आणि त्याच्या विरोधात मी पहिल्या दिवशी भूमिका घेतली। कारण का त्याला ज्या ठिकाणी मारला ते ठिकाण माझ्या मतदारसंघात आहे आणि ह्या माझ्या मतदारसंघात गोळ्यांचा आवाज आला आणि हा गुन्हा लपवण्यासाठी, या गुन्ह्यावरती पडदा टाकण्यासाठी म्हणून त्याच्या आईवडिलांवरती दबाव आणला गेला। पण हे किती मोठं षडयंत्र आहे, हे कशासाठी करायचं? गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकलींवर अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता। 23 सप्टेंबरला आणखी एका गुन्ह्याच्या तपासासाठी ठाणे क्राईम ब्रँचची टीम ट्रान्सफर वॉरंट घेऊन आली होती। पोलीस व्हॅनमध्ये आरोपी अक्षय शिंदेसह मागच्या बाजूला पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे आणि 3 पोलीस अंमलदार होते। ड्रायव्हरच्या बाजूला पोलीस निरीक्षक संजय शिंदे बसले होते। काही अंतरावर गाडी गेल्यावर पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरेंनी ड्रायव्हरच्या बाजूला बसलेले पोलीस निरीक्षक संजय शिंदेंना फोन केला। पीआय संजय शिंदेंनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय की आरोपी अक्षय शिंदे शिवीगाळ करतोय, असं फोनवरून निलेश मोरेंनी सांगितले। त्यानंतर गाडी थांबवून पोलीस निरीक्षक संजय शिंदे मागच्या बाजूला बसले। तोपर्यंत पोलिसांची गाडी जवळपास संध्याकाळी 6:15 वाजता मुंब्रा बायपास रोडवर आली होती। त्याचवेळी आरोपीनं पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरेंच्या कमरेची पिस्तूल खेचली। झटापटीत पिस्तूल लोड झाली आणि एक गोळी मोरेंच्या मांडीला लागल्यानं ते खाली पडले, असं पीआय संजय शिंदे जबाबात म्हणाले होते। अक्षय शिंदेनं संजय शिंदे आणि पोलीस अंमलदाराच्याही दिशेने 2 गोळ्या झाडल्या, असा जबाब पीआय संजय शिंदेंनीच दिला होता। त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय शिंदेंनी स्वतःकडील रिव्हॉल्व्हरनं आरोपी अक्षय शिंदेच्या दिशेनं गोळी झाडली, ज्यात शिंदेचा मृत्यू झाला। मात्र 4 पोलीस एका आरोपीला हँडल करण्यासाठी पुरेसे होते। बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नाहीत, त्यामुळे हा फेक एन्काउंटर असल्याचं न्यायालयीन चौकशीच्या अहवालात सांगण्यात आलं। ज्यांनी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर एन्काउंटरचं समर्थन केलेलं आहे ते अत्यंत जुनाट विचारांचे, बेकायदेशीर डोक्याचे आणि कायदा समजून न घेता केवळ सत्ता आपल्या हातात आहे म्हणून सत्ताधीश बनू पाहणारे हुकुमशाही प्रवृत्तीचे जे नेते आहेत, त्यांनी अक्षय शिंदेच्या मृत्यूचं राजकारण केलं, भांडवल केलं आणि त्याचं समर्थनसुद्धा केलेलं आहे। ज्यांनी तेव्हा एका महत्त्वाच्या पदावर असताना असं म्हटलं की पोलिसांना आम्ही बंदुका काही खेळण्यातल्या दिलेल्या आहेत का, त्या खेळण्यासाठी आहेत का, असं ज्यांनी म्हटलं असेल त्यांच्यावर ते काल येऊन गेले कोल्हापुरामध्ये, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। ठाण्याच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर केला होता, ज्यात 5 पोलीसच अक्षयच्या हत्येला जबाबदार असल्याचं म्हटलं होतं। पण फेब्रुवारीत अचानक अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी खटला लढवायचा नाही म्हणत याचिका मागे घेत असल्याचं सांगितलं। मात्र कोर्टाने स्वतः सुमोटो घेत प्रकरण सुरूच ठेवलं आणि आता पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। कृष्णा सोनारवाडकरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई।